आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक चवी आणि वास असतात. कधी विचार केलाय का की यामागे काय आहे? खरं तर यामागे काही लपलेले रासायनिक रचनाकार आहेत. आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या गटाचा कोड उलगडणार आहोत. तो गट म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. अच्छा, विचार करा, लिंबाला ती आंबट चव कुठून येते? किंवा मुंगी चावल्यावर जी आग होते ती कशामुळे? हे दोन्ही प्रश्न दिसायला वेगळे असले तरी यांचं उत्तर एकाच रासायनिक कुटुंबात दडलेलं आहे. चला तर मग आपल्या रोजच्या अनुभवांचा आधार घेत हा रासायनिक कोडा सोपा करूया. तर हा सगळा विषय समजून घेण्यासाठी आपण 4 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण कार्बॉक्सिल ग्रुप म्हणजे काय ते बघू. मग त्याच्या आम्लतेमागचं रहस्य काय आहे ते उलगडू. त्यानंतर त्याच्या काही महत्त्वाच्या रासायनिक अभिक्रिया पाहू आणि शेवटी लॅबमध्ये याला ओळखायचं कसं ते शिकू. सोपं आहे, चला सुरू करूया. ओके, तर पहिला टप्पा कार्बॉक्सिल ग्रुप हे आहे या सगळ्याचं शक्ती केंद्र. पाहूया याची रचना कशी आहे. तर कार्बॉक्सिलिक ॲसिडची खरी ओळख आहे हा त्याचा फंक्शनल ग्रुप COOH. आता ह्याच्यात असं काय खास आहे? बघा, ह्या 2 महत्त्वाचे भाग एकत्र आलेत. एक आहे हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH आणि दुसरा आहे कार्बोनिल ग्रुप म्हणजे डबल बॉन्ड C. हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खरी गंमत सुरू होते. आणि हो, हीच अनोखी जोडी ह्याच्या सगळ्या गुणधर्मांचं मूळ आहे. ओके, रचना तर कळली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे ॲसिडसारखे का वागतात? त्यांच्या या आम्लतेमागचं रहस्य काय आहे? चला तेच जाणून घेऊया. तर बघा, होतं काय, जेव्हा कार्बॉक्सिलिक ॲसिड आपलं आम्लधर्मी रूप दाखवतो तेव्हा तो एक प्रोटॉन म्हणजे H+ दान करतो. आणि हा प्रोटॉन गमावल्यानंतर जो उरतो तो आहे कार्बॉक्सिलेट आयन. आता खरी गंमत इथेच आहे. हा आयन किती स्थिर आहे यावरच त्या ॲसिडची ताकद अवलंबून असते. ही स्थिरताच या सगळ्या रहस्याची किल्ली आहे. मग ही स्थिरता येते कुठून? तर यामागे एक सुपर पॉवर आहे, तिचं नाव आहे रेझोनन्स. आता रेझोनन्समध्ये काय होतं, तर जो निगेटिव्ह चार्ज असतो तो एका ऑक्सिजनवर बसून राहत नाही. तो दोन्ही ऑक्सिजन अणूंवर सारखा विभागला जातो, जणू काय तो नाचत असतो. या चार्जच्या विभागणीमुळे, ज्याला आपण डिलोकलायझेशन म्हणतो, हा आयन प्रचंड स्थिर होतो. आता हे नुसतं बोलून नाही चालणार. हा आलेख बघा. यात कार्बॉक्सिलिक ॲसिड, फिनॉल आणि अल्कोहॉल यांची तुलना केली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, pKa व्हॅल्यू जेवढी कमी, ॲसिड तेवढं जास्त स्ट्रॉंग. आता इथे बघा, कार्बॉक्सिलिक ॲसिडची व्हॅल्यू आहे फक्त 4.5, तर फिनॉलची 10 आणि अल्कोहॉलची तर 16 आहे. म्हणजे फरक किती मोठा आहे बघा. यावरूनच त्याची ताकद दिसून येते. आणि गंमत इथेच संपत नाही. ॲसिडला कोणते ग्रुप्स जोडलेले आहेत यावरही त्याची ताकद कमी जास्त होते. काही ग्रुप्स असतात जे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतात, जसे की -Cl, -NO2. हे ग्रुप निगेटिव्ह चार्जला अजून पसरवतात आणि आयनला जास्त स्थिर करतात. परिणाम, ॲसिड अजून शक्तिशाली बनतं. या उलट काही ग्रुप्स इलेक्ट्रॉन दूर ढकलतात, जसे की अल्काइल ग्रुप्स. हे निगेटिव्ह चार्जला एकाच जागी गोळा करतात, ज्यामुळे आयन अस्थिर होतो आणि ॲसिड कमकुवत होतं. ठीक आहे, मग ॲसिडची ताकद तर कळली. आता बघूया की हे ॲसिड दुसऱ्या रसायनांसोबत कसं वागतं, म्हणजे त्याची रासायनिक रूपांतरणं कोणती आहेत. याला आपण कार्बॉक्सिलिक ॲसिडचं प्लेबुक म्हणू शकतो. या तक्त्यामध्ये काही मुख्य अभिक्रिया दिसतायत. जसं की असाइल क्लोराईड बनवायचं असेल तर SOCl2 वापरणं जास्त सोयीचं ठरतं. का? कारण त्याचे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत ते गॅसच्या रूपात बाहेर पडतात, म्हणजे साफसफाईचं काम वाचतं. मग आहे अमाइड निर्मिती, जी एका इंटरमिडिएटमधून जाते. डिकार्बॉक्सिलेशनमध्ये तर गंमतच आहे. मूळ ॲसिडपेक्षा 1 कार्बन कमी असलेला हायड्रोकार्बन मिळतो. आणि हो, रिडक्शन करायचं असेल तर LiAlH4 सारखा एखादा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटच लागतो. NaBH4 सारखे कमजोर एजंट इथे चालत नाहीत. शेवटी 2 ॲसिड मॉलिक्युल्समधून एक पाण्याचं मॉलिक्यूल काढून ॲसिड अनहायड्राइड बनवता येतो. म्हणजे बघा, प्रत्येक अभिक्रियेची स्वतःची एक खास गोष्ट आहे. ठीक आहे, थेअरी तर खूप झाली. आता समजा आपल्याला लॅबमध्ये एक सॅम्पल दिलंय आणि ओळखायचंय की त्यात कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे की नाही. तर ते कसं करणार? चला त्याची ओळख कशी पटवायची ते बघू. यासाठी 3 अगदी सोप्या आणि पक्क्या चाचण्या आहेत. पहिली, लिटमस टेस्ट. निळा लिटमस पेपर लाल झालाच पाहिजे. दुसरी, सोडियम बायकार्बोनेट टेस्ट, ज्यात CO2 वायूचे बुडबुडे येतात. आणि तिसरी, एस्टर टेस्ट, ज्यात एक मस्त फळांसारखा वास येतो. या तिघांमध्येही सोडियम बायकार्बोनेट टेस्ट सगळ्यात खात्रीशीर आहे, कारण जेव्हा आपण ॲसिडमध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकतो तेव्हा जोरात बुडबुडे येतात. हे बुडबुडे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कार्बन डायऑक्साईड गॅस असतो.
आणि ही टेस्ट इतकी महत्वाची का आहे? कारण फिनॉलसारखी संयुगं जी थोडीफार ॲसिडिक असतात ती ही टेस्ट देत नाहीत. म्हणजे जर बुडबुडे आले तर नक्की समजायचं की इथे कार्बोक्सिलिक ॲसिडच आहे. आणि शेवटची टेस्ट म्हणजे एक प्रकारे यशाचा सुगंधच आहे. जेव्हा आपण कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल एकत्र करून थोडं गरम करतो तेव्हा एस्टर तयार होतो आणि त्याचा एक मस्त फळांसारखा गोड वास येतो. हा सुगंध आला की समजायचं आपलं काम झालं. COOH ग्रुप हजर आहे. तर आपण जे काही पाहिलं त्याचं सार ह्या एका वाक्यात आहे. रेझोनन्समुळे मिळणारी स्थिरता म्हणजे जणू काही एक शक्तिशाली चुंबकच आहे जे त्या निगेटिव्ह चार्जला म्हणजे त्या अस्थिरतेला आपल्या दोन्ही टोकांवर सारखं वाटून घेतं. आणि यामुळेच कार्बोक्सिलेट आयन इतका स्थिर होतो आणि म्हणूनच कार्बोक्सिलिक ॲसिड इतकं शक्तिशाली ॲसिड ठरतं. तर आज आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचा कोड तर उलगडला, पण आता एक प्रश्न उरतो. हा रासायनिक रचनाकार आपल्या आजूबाजूला आणखी कुठे कुठे लपलेला असेल? जेवणात, औषधांमध्ये, प्लॅस्टिकमध्ये कुठे नाही येतो? आता पुढच्या वेळी जेव्हा काही आंबट खाल किंवा एखादा विशिष्ट वास येईल तेव्हा विचार नक्की करा, इथे कार्बोक्सिलिक ॲसिड तर नाही ना?